नमस्कार, श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हनुमान जयंती कधी आहे, हनुमान जयंती कशी साजरी करावी, या दिवशी कोणत्या मंत्राचा जप का व कसा करायचा, शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व याबद्दल जाणून घेऊया। आपल्या सनातन धर्मात रामनवमीनंतर हनुमान जयंतीलाही तितकेच महत्त्व दिले जाते। दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बजरंगबली हनुमानजीची जयंती साजरी केली जाते। हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केला जात असतो। प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते। धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजींची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते। अनेक वेळा तुम्ही भरपूर मेहनत करता परंतु तुमची प्रगती होत नाही। तुमच्यासोबत देखील असंच होत असेल तर तुम्ही हनुमानजींची पूजा करणे फायदेशीर ठरेल। देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या दिवशी बजरंगबली हनुमानजींची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व त्रास दूर होतात, तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण देखील होतात। याशिवाय या दिवशी विविध ठिकाणी भव्य मेजवानी देखील आयोजित केल्या जातात। तर यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये हनुमान जयंती कधी आहे, शुभ मुहूर्त काय आहे ते बघूया। धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केशरी यांच्या पोटी झाला। हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख शनिवार 12 एप्रिल 2025 रोजी आहे। पौर्णिमेचा मुहूर्त शनिवारी 12 एप्रिल रोजी पहाटे 3:21 सुरू होईल, तसेच दुसऱ्या दिवशी रविवारी 13 एप्रिल रोजी सकाळी 5:51 संपेल। उदय तिथीनुसार 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल। आता आपण हनुमान जयंतीची पूजाविधी काय आहे ते बघूया। हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींसोबत आपण भगवान राम आणि माता सीतेची पूजा केली जाते। या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून आणि लाल कपडे घालून हनुमानजींच्या आपल्या घरामध्ये मूर्ती किंवा फोटो असेल तर घरातच पूजा केली तरीही चालते। मूर्तीला पाण्याचा अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पंचामृताने देखील मूर्तीचा अभिषेक करायचा आहे। तसेच फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। एका चौरंगावर केशरी किंवा लाल कपडा टाकून घ्यायचा आहे आणि त्या चौरंगावर फोटो किंवा आपल्या घरात मूर्ती असेल तर ती मूर्ती मांडायची आहे। त्यानंतर मूर्तीला किंवा फोटोला धूप दीप अर्पण करायचे आहे। सिंदूर, लाल फुले, तुळशीची पाने, नारळ, चोळा आणि बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहे। त्यानंतर तुम्ही गूळ आणि चणाची डाळ देखील अर्पण करू शकताय। त्यानंतर हनुमानजींच्या मंत्राचा जप करायचा आहे। तर तुम्ही पूजा झाल्यानंतर ओम हम हनुमतये नमः ह्या अतिशय सोप्या अशा मंत्राचा जप करू शकताय। त्यानंतर अतिशय प्रभावशाली मंत्राचा देखील जप करू शकताय। तो मंत्र पुढील प्रमाणे आहे। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रु संहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा जप करावा। या मंत्रामुळे आपल्यावरील सर्व संकटे दूर होतात, त्यानंतर सर्व रोग देखील दूर होतात आणि कोणी जर वशीकरण वगैरे केलेलं असेल तर ते देखील दूर होतं। त्यामुळे या मंत्राचा जप करणे अतिशय महत्त्वाचे आहे। तुम्ही या दिवशी या मंत्राचा जप नक्की करावा। आता आपण हनुमान जयंतीचे महत्त्व जाणून घेऊया। हिंदू धर्मात हनुमानजींना 7 चिरंजीवांपैकी एक मानले जाते। ते अजूनही पृथ्वीवर आहे असे मानले जाते। धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधींनी पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात। या दिवशी पूजेदरम्यान त्यांना फुले, हार, सिंदूर, बुंदी किंवा बेसनाचे लाडू, तुळशीची पाने अर्पण करून ते प्रसन्न होतात। हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्याने आपल्याला हनुमानजींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्याला हनुमानजींची शुभ आशीर्वाद मिळतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते। संतान प्राप्तीसाठी हनुमान जयंतीला व्रत करणे फायदेशीर ठरते। आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसाचे पठण अवश्य करावे। मंगळवारच्या दिवशी हनुमानजींची पूजा आणि त्यांना सिंदूर अर्पण केल्याने आपल्या कुंडलीतील मंगल दोष कमी होतो। हनुमान जयंतीच्या दिवशी धार्मिक उपाय केल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते।
तर मंडळी, तुम्ही हनुमानजींची जयंतीच्या दिवशी पूजा अर्चना करून आपल्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.